अरे दे ना वैसू लवकर जेवण मग. आराम तुम्हाला लयच गडबड होती व मेकअप कधी आपण करू देत नाही. मेकअप मग कामाचा टाइम होतोय पुन्हा पुन्हा मग ती जेवत नाही जेवण मागायला लागलं तर देत नाही. उपाशी ठेवते का मी तुम्हाला? उपाशी नाही ठेवत मला पण द्यायचं ना मग पटकन देते ना. कारण मग कामाचा टाइम होईल. हा. पुन्हा म्हणायला उभी होती जेवत जा जेवत नाही दळण तुम्ही. हा? केलं दळण केलं ना माप नसल्यामुळं मग 2 किलो 10 किलोला कमी म्हणजे 2 किलो का काय असंच कमी पडलं. 2 किलो कमी पड म्हणजे बंद 9 किलो नाही भरलं दळण. काय नाही जाऊ दे त्याच्यात मग काय. आता माप नसल्यामुळं समजत नाही किती आहे काय आहे. दळण केलं तर तिथं भरलं कमी मग आता डबल घरी घ्यायला नाही आले गहू. मग काय नाही त्याच्यात काय जेवढं आलं तेवढं जाऊ दे. तुम्हीच तर मग घडी घडी म्हणता दळून थोडं थोडं एकदाच आणता असते मी 10-15. मग आणायचं होतं ना. आता गावाकडे गेलं तर आदली आणावं लागते आपल्याला मापासाठी. आदली आणतो मग काय करू नाही जाऊ दे. आई म्हणे मी आदली घेऊन देते आता तुम्हाला मापासाठी मला आरबळावं लागतंय दळण करायचं असलं तर. पण कमी भरलं तर त्याच्यात काय घोरे जेवढं आलं तेवढं कमी तर दुसऱ्या वेळेस जास्त नाही येतं त्याच्यात काय. चहा बनवायचा काय? नको आता जेवणासोबत बरं बनव मग थोडा चहा बनव. दूध संपेल बरं. बरं बनव तसंच बनव आता काळा दुकानावर जायला टाइम नाही. हो दे मग लवकर. काय चहा आता काय नाता सकाळी. अरे कायच बोलत राहते. बरं उडदाची तर उडदाची दे. खिचडी बनवेले बाई यासाठी तर गरम करायची थोडी तुम्हाला. कर ना तुला जे करत ते कर ना लवकर कर. तुम्हाला खायची का जसं? काय हाव हाव खिचडी खातो जरशी. काय आधी तर उशीर झालाय मला कामावून यायला. सगळी गडबड संगत असते तुमची. आणि फोन आहे तू जेव्हा मी निघलो ट्रॅफिक मध्ये असलो तेव्हा फोन करती. तुम्हाला काय मग रोजही तू डेली फोन तेव्हाच येतोय मी जेव्हा ट्रॅफिक मध्ये असलो की फोन करते. अहो माझी जीव आहे एवढा तुमच्या. मग जीव येतो थोडा लवकर करायचा नाही तर मग समजून जायचं नाही की आता माणूस येणारच आहे इकडे घरी टाइम झालाय. वरच्या पुढे टाइम झाला हा तेव्हा मी फोन करत असते. मग मी ट्रॅफिक मध्ये होतो मी फोन उचलला नाही मला माहित झालं म्हणलं तू आज असन म्हणून उचलला नाही मग मी माहिती का. हा मग माणसाला समजते ना की या टायमाला कोणाचा फोन असन गाड्या. 2 वाजले म्हणजे समजून जायचं की येणार आहे आता. मग फोन कशाला करायचा मी उचललाच नाही. हा आणि मला वाटलं तुम्ही उशीर झाला मग लावला. हा मग डेली ट्रॅफिकचा टाइम आला. हा चल दे रे बाबा दे 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 दे. चहा बनवायचा राहिला, दे काय नाही. हा दे काय नाही. अरे मग नुसतं आणून ठेवलं आणि मला बसवलं काय तू. तुम्ही आधी कसं बसले मग? हे तू सगळं आणलं म्हणून बसलो मला वाटलं झालं काय का मग. अहो, हा मशीन आहे का माझ्या हातात? अरे काय बोलत राहते तू मशीन आहे का माझ्या हातात. मग तुम्हाला सगळं आधी तयारच लागते सगळं. अरे तयार नाही मी एवढी गडबड करतो का रोज. नाही मग देते ना. झालं का. हो हम्म आता खिचडी गरम करायला मी चहा उकळायलाय. बरं 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 थोड़ा सबर करो रुक जाओ थोड़ा. अरे तुझं हिंदी मध्ये बोलायला नाही बाबा आता तर. हाँ हा हा डाळ गरम झाली आता. तू जेवली का. नाही हा नाही का काऊन. आज मला किती काम होते दळण केलं दळायला गेले. तुला सांगितलं ना मग नक्की नसते किती वाजता जेवायचं ते जेवून घ्यायचं तुला सांगेल मी 10 वेळेस. कामच नाही. कामच नाही आवरले आहे ना. नाही बरोबर आज पीठ होत. हा अरे किती का झोपती तू. उद्या रविवार आहे ना हा मग थोडा आराम उठतय माणूस. बरोबर त्याच्यामुळे म्हणलं मग हा म्हणजे उद्या सकाळी मग तुला 5 वाजता उठायचं काम नाही आहे ना. फक्त मलाच मग एकल्याला उठायचं जायचं. हा
तू म्हणून तू आजच सगळं तयारी करून ठेवली आहे ना. हा पीठ होत हा 3-4 दिवसाचं आहे. का? तुला नाही जेवायचं हरसू नाही का? जेवलं हा जेवलं जेवला का तू? या मग सकाळी तू आज नाश्ता करून नव्हता गेला, भूक लागली होती सकाळी तू? हा तुझी मम्मी आधीच म्हणू लागली म्हणे लवकर येईन तू, आज शनिवार आहे. सकाळीच गडबड करू लागली. अंडवशी खिचडी बनवली. बरं झालं का? भैयाला पण गिलास आणला होता बघ. ताक आणणार होतो पण म्हणलं जाऊ दे तिकडे, चालेल. थंडी येते, डोकं दुखायचं म्हणून ताक नाही आणलं मी. वातावरण कसं झाले बापा, हा ना. लय हे झाले थंड. गावाकडे आईचा फोन आलता म्हणे लय थंडी आहे म्हणे. नाही गावाकडे तर इकडे पेक्षा जास्त असेल ना, है ना? हा उडदाची डाळ काय आवडते तुम्हाला एवढी? ती आपली आपली आवड असते, तुला नाही आवडत. मी म्हणतो तुला काम नाही आवडत. हा आपली आपली आवड असते ना मस्त. उडदाची डाळ चांगली असते शरीराला, ती खायला माहिती का? असे मग बाबा म्हणत होते. कोण म्हणत होत? बाबा. माझे बाबा म्हणत होते मला उडदाची डाळ खातो, चांगली बी लागते ना मीठ खायला. टाकू का तुम्हाला थोडं? नाही 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 आधीच नको. हा बरं ठेव 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 इथं ठेव. कांदा गिंदा नाही म्हणता ना तुम्ही? नको नको कांदा नको. चाल हरसू भैया जेवायले. खातो आता हं? खा. तर हल्लो गाई ज्या जेवायला आता मी जेवतो. उडदाची डाळ आहे, वैसून बनवली आता उडदाची डाळ. तर कशी बनली काय माहित. कशी बनली? वा 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 मस्त बनली गाय खरंच. घरी तू मस्त बनवती उडदाची डाळ. बाकीच्या भाज्या? बाकीच्या भाज्या बी मस्तच बनवते ना, काय विचारती तू? उडदाची डाळ म्हणलं मस्त बनवते तर बाकीच्या भाज्या? उडदाची डाळ तू सगळ्याच भाज्या चांगल्या बनवती ना. हा हरसूला ना आम्हाला जास्त पाहिजे भाजीत मीठ. अरे मीठ नाही लागत त्याच्यात. घेतलं. घेतलं बी काय? जास्त खारट नको ना खा जाऊ. हा खारट खाणं चांगलं असतंय. वा मस्त आहे. ते काय मग आळणी खायचे पान चटल्यावानी. अरे डॉक्टर लोक बी म्हणतात मीठ नाही खाऊ जास्त. तुला माहित आहे ना मी खोटं नाही बोलत, मला खोटं बोलणं नाही आवडत. कोणाला एवढं नाही खारट खात म्हणा आम्ही. या भाजीमध्ये मीठ लागतच नाही, तू मीठ घेतलंय म्हणल्यावर. तर काही उडदाची डाळ मस्त झाली एकदम लगे. तुम्ही पण या भावांना बहिणींना खायला उडदाची डाळ. काल सामान भरलं ते मी जेवारी नाही भरली. उडदाच्या डाळी सोबत लय भारी लागती ज्वारीची भाकर. हरसुरण मला लय आवडती. तुला सांगलं काऊन नाही? तिकडून तिकडे सामान घेऊन आले तुम्ही. तुला म्हणायचं होतं ना मग जेवारी आणा म्हणून, मला काय माहित. मला कळण्याचं दळून आणायचं होतं. बरं काय नाही, जाऊ दे उद्या किती आणू. हा आहे ना. भैयाला जावं लागेल 3 वाजता आता ट्युशनला. ट्युशन अरे मग 3 वाजता जाईल ना, ते आणखी टाइम आहे. जर ज्वारीची भाकर असली उडदाची डाळ जास्त मजा येते. मिरच्या तळेल. ठेसा करायचा असता ना. नाही बनवला बापा ठेसा. लय मिरच्या तिखट यायला लागल्यात.
ठेशाला ज्वाला मिरची चांगली येते पण इकडे कुठे येते ती? येते तर खरी, मग तू आणते ही कोणची? ही हिरवी मिरची येते, ज्वाला मिरची पिवळी असते थोडी थोडी हलकी हलकी. हा ज्या मिरच्या तिखट असल्या ना त्याच चांगल्या असतात खायला, माहिती का? काळजात दुखते बापा मी तिखट खाल्लं तर. हे तुला काही खाल्लं तर तू दुखतोय गडा. हो ना, तुम्हीच तर म्हणता तिखट खा जाऊ नको काळजात दुखते. तुझ्या दुखतोय ना, मी तिखट नाही खात का? तुम्ही लय खाता मग ना. हरसूबाई तिखट खात नाही. हा तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. भेटू आता दुसऱ्या व्हिडिओत. बाय.